नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या मराठी विषयाचा दुसरा पाठ बोलतो मराठी या पाठाविषयी माहिती जाणून घेणार आहोत. या पाठाचा अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, मराठी ही आपली मातृभाषा आहे. या मराठी भाषेची महती या पाठाच्या लेखिका डॉक्टर निलिमा गुंडी यांनी या पाठाच्या माध्यमातून आपल्याला सांगितलेली आहे. आपली मराठी भाषा खरंच नामशेष होण्याच्या मार्गावर आहे का? हा प्रश्न मराठी भाषेवर अगदी मनापासून प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला पडल्याशिवाय राहत नाही. की आज आपण मराठी भाषेविषयी अभिमान बाळगतो, परंतु त्या प्रमाणात आपण मराठी भाषेचा अभ्यास करतो का? मराठी भाषेचं ज्ञान आपण मिळवतो का? या मराठी भाषेचं सौंदर्य नेमकं कशात दडलंय याविषयी कधी माहिती जाणून घेतो का? की केवळ आपली मातृभाषा आहे म्हणून आपण त्या मराठीचा अभिमान बाळगतोय, तर हे चुकीचं आहे. डॉक्टर निलिमा गुंडी या पाठाच्या माध्यमातून आपल्याला मराठीचं महत्त्व, या मराठी भाषेतले जी शक्तिस्थळ आहेत त्यातलं जे सौंदर्य आहे ते विनोदाच्या अंगाने उलगडून दाखवण्याचा प्रयत्न या पाठाच्या माध्यमातून त्या करणार आहेत. आपल्याला मराठी भाषेविषयी ज्ञान घ्यायचं म्हणजे नेमकं नक्की काय करायचं? तर आपण ज्यावेळेला मराठी भाषेचा उच्चार करतो त्यावेळेला आपल्याला त्या मराठी भाषेतले जे शब्द आहेत त्या शब्दांची उत्पत्ती माहिती असणं खूप गरजेचं आहे. ज्यावेळेला आपल्याला त्या शब्दांची उत्पत्ती माहिती होईल, लक्षात येईल, त्याविषयी ज्ञान आपल्याला मिळेल, त्यावेळेला ते शब्द उच्चारताना किंवा समोरच्या व्यक्तीला संवाद साधत असताना आपल्याला आणखीन ते सोयीचं जाईल, समाधानाचं जाईल, किंवा आपल्या भावना समोरच्यापर्यंत योग्य रीतीनं आपल्याला ते पोहोचवता येतील. आपल्या मराठी भाषेची महती वाढवण्याचं काम आपल्यालाच करायला हवं. मुळात आपली मराठी भाषा ही समृद्ध भाषा आहे. या भाषेचा आणखीन विकास व्हायला हवा. ही भाषा सर्वदूर पोहोचायला हवी आणि जे मराठी भाषिक आहेत त्या प्रत्येकाने अभिमानाने, स्वाभिमानाने ही मराठी भाषा बोलली जावी, बोलायला पाहिजे. याविषयी या पाठामध्ये डॉक्टर निलिमा गुंडी आग्रहाने आणि अट्टहासाने आपलं मत व्यक्त करतात. की आपल्या मराठी भाषेमध्ये नेमकं गंमत बघा, की आपल्या मराठी भाषेमध्ये बोलत असताना जर चुकीचं क्रियापद वापरलं तर त्या ठिकाणी कशा पद्धतीनं विनोदाची निर्मिती होते हेही या पाठामध्ये डॉक्टर निलिमा गुंडी यांनी सांगितलेलं आहे. की खूप साधा म्हणजे विचार करायला, ज्याला आपण म्हणू की छानसा विचार करायला लावणारा हा पाठ आहे. आणि मित्रांनो, मराठी भाषेचा अभ्यास करत असताना आपण केवळ आणि केवळ परीक्षार्थी म्हणून पाठांचा अभ्यास करणं हे योग्य नाही. तर ती आपली मातृभाषा आहे. या भाषेविषयी, या भाषेचं समृद्ध ज्ञान आपल्याला मिळायला हवं. या दृष्टिकोनातून आपण मराठी भाषेचा किंवा या पाठांचा विचार करायला हवा. या पाठाच्या लेखिका डॉक्टर निलिमा गुंडी यांच्याबद्दल आपण सुरुवातीला माहिती घेऊयात. मराठीच्या प्राध्यापिका आणि भाषा तज्ज्ञ म्हणून यांचा सर्वत्र नावलौकिक आहे. लेखिका आहेत त्या. अक्षरांचा देव आणि निरागस हे त्यांचं बालसाहित्य प्रकाशित झालेलं आहे. देठ जगण्याचा, रंगांचा थवा हे ललित लेखसंग्रह आणि भाषा प्रकाश, भाषा भान, शब्दांची पहाट असे भाषाविषयक खूप लेखसंग्रह असे सगळे मिळून जवळपास 35च्या आसपास त्यांची पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. 2011 साली बेळगावमध्ये जे मंथन महिला साहित्य संमेलन झालं होतं त्या साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्ष राहिलेल्या आहेत. आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुणे शाखेच्या वतीनं जो दिवाळी अंक प्रकाशित केला जातो, संवेदना नावाचा दिवाळी अंक, तो त्या दिवाळी अंकाच्या 2011 आणि 2012 या वर्षामध्ये त्या संपादिका राहिलेल्या आहेत. म्हणजे मराठी भाषेला समृद्ध करण्यासाठी या लेखिकेचं योगदान अत्यंत महत्वाचं आहे असं मला वाटतंय. या पाठाचं शीर्षक आहे बोलतो मराठी. आपण पाठाला सुरुवात करूया. या पाठाच्या सुरुवातीलाच एक छानसा विनोद, गमतीशीर विनोद लेखिकेने आपल्या सगळ्यांसाठी दिलेला आहे. आपण वर्तमानपत्र दररोज वाचतो. वर्तमानपत्रामध्ये एक रकाना असतो, कोपरा असतो बघा, विनोदाचा कोपरा असतो. प्रत्येक वर्तमानपत्रामध्ये जवळपास हा विनोदाचा कोपरा ठरलेलाच असतो. त्या विनोदाच्या कोपऱ्यामध्ये एक विनोद दिलेला होता. तो विनोद कसा आहे बघा, की एक बायको आपल्या नवऱ्याला म्हणते की तुम्हाला मी उत्तप्पा बनवू का? आता मित्रांनो, हा सरळ सरळ साधा सोपा प्रश्न आहे.
भावना काय की व्यक्त होणाऱ्या त्या व्यक्तीची, त्या बायकोची भावना काय की नवऱ्यासाठी छानसा उत्तप्पा बनवून देता येईल, बरोबर आहे. परंतु मराठी भाषेतली ही गंमत बघा की ती काय प्रश्न विचारते नवऱ्याला की मी तुम्हाला उत्तप्पा बनवू का. आता इथं जर नीरस व्यक्तिमत्व असेल समोर, त्याला मराठी भाषेतले शक्तिस्थळ माहिती नसतील, तर असा माणूस सहज उत्तर देईल की हां ठीक आहे, मला खायचं आहे ना तर ठीक आहे उत्तप्पा बनव, किंवा नाही खायचा तर नकोच बनवू, असं सरळ उत्तर दिलं असतं. परंतु या ठिकाणी जो नवरा आहे त्याला मराठीतली शक्तिस्थळं माहिती आहेत, सौंदर्य माहिती आहे की नेमका विनोद कसा निर्माण होतो. त्याने उत्तर काय दिलं की नको नको नको, मी माणूसच ठीक आहे. आली मोठी जादूगर. म्हणजे त्याने विनोदी अंगाने, विनोदी शैलीने ते उत्तर दिलं की नको नको, मला तू उत्तप्पा बनवण्याच्या भानगडीत पडू नकोस, मी माणूसच ठीक आहे, है ना. आता हा जो विनोद निर्माण झाला त्याचं कारण काय मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, की याचं कारण एकच आहे की या वाक्यामध्ये जे क्रियापद वापरलं गेलं, म्हणजे त्या बायकोनी जे क्रियापद वापरलंय की मी तुम्हाला उत्तप्पा बनवू का, बनवणे हे जे क्रियापद आहे ना ते ह्या वाक्याला शोभणार नाही, बरोबर आहे. आता सरळ सरळ घ्या ना, बनवणे म्हणजे आपल्या मराठी भाषेमध्ये फसवणे असं होतं, बरोबर आहे. बनवणे या शब्दाचा सरळ सरळ अर्थ आपण काय घेतो की फसवणे. पण आजकाल हल्ली काय झालंय की हिंदी भाषेतले इतके शब्द आपल्या स्वयंपाकघरामध्ये घुसलेत की ते चपखल इतके बसलेत ते की आता तिथून ते जागा सोडायला तयार नाहीत. आता आपण मराठीमध्ये, शुद्ध मराठीमध्ये वेगवेगळ्या ज्या आपण स्वयंपाकघरामध्ये क्रिया करतो त्या प्रत्येक क्रियेसाठी वेगवेगळं क्रियापद आहे. उदाहरणार्थ बघा की मराठीत आपण काय म्हणतो, पोळ्या लाटणे, बरोबर आहे. पोळ्या बनवणे असं म्हणतो का, पोळ्या लाटणे असं म्हणतो. भाजी फोडणीस टाकणे का भाजी बनवणे असं म्हणतो आपण. बनवणे हे क्रियापद या ठिकाणी योग्य ठरतच नाही, भाजी फोडणीस टाकणे. दुसरं बघा, कढी करणे. प्रत्येक ठिकाणी लक्ष देऊ नये का की प्रत्येक ठिकाणी क्रियापद आपण मराठीमध्ये वापरत असताना वेगवेगळं वापरलंय. कढी करणे, पुन्हा भात रांधणे, भात बनवणे असं नाही येत तर भात रांधणे असं येतं. पुढं बघा, कुकर लावणे. कुकर बनवणे होतं का, कुकर लावणे असं होतं. आता यामध्ये हे जे वेगवेगळ्या क्रियांसाठी वेगवेगळे शब्दप्रयोग, पण आता हल्ली असं झालंय की इतकं सगळीकडे ते बनवलं जात आहे, म्हणजे पदार्थ निर्माण केले जातात ज्याच्यामध्ये आता की पोळ्या लाटणे असं जे आहे की भाजी फोडणीस टाकणे हे जे आहे ना, असं नाही होत. तर इथं सगळ्या क्रिया बनवल्या जातात स्वयंपाकघरामध्ये आणि नेमकं यातनंच म्हणजे विनोद निर्माण होतो. आणि मग माणसाचं माकड आणि पुन्हा माकडाचा माणूस असा बनवणारा जादूगार विनोद, म्हणजे आता जो त्या बायकोने विनोद केला त्या ठिकाणी, तर असं त्या नवऱ्याला तो जादूगार नाही आठवला तरच नवल आहे ना, तरच आश्चर्य वाटायला हवं. तोही विनोदी शैलीचा होता, विनोदी अंगाने विचार करणारा होता, म्हणून त्यांनी तसं उत्तर दिलं. मराठी ढंगाचे शब्दप्रयोग हे आपल्या भाषेची श्रीमंती आहे. मराठी ढंगाचे खास शैलीतले शब्दप्रयोग ही आपल्या मराठी भाषेची श्रीमंती आहे. मराठीत आता बघा, मारणे हे क्रियापद घेतलं तर ते किती वेगवेगळ्या प्रकारे वापरलं जातं. मारणे हे क्रियापद आहे. आता मारणे म्हणजे काय की सरळ सरळ असं आहे, सगळ्यांना माहितीच आहे, बरोबर आहे. पण हे क्रियापद वेगवेगळ्या ठिकाणी किती चपखलपणे बघा बसतं ते की आता ह्याच्यामध्ये पहिलं उदाहरण बघा, गप्पा मारणे. सरळ सरळ गप्पा मारणे, आपण गप्पा एकत्र बसून गप्पा मारल्या, हे क्रियापद चपखलपणे बसतं, मराठी ढंगातलं आहे. उड्या मारणे है ना, थापा मारणे म्हणजे खोटं बोलणे, टिचकी मारणे, शिट्टी मारणे, किंवा एखाद्या चोराने पाकिट मारणे, जेवणावर ताव मारणे. सगळ्या क्रिया वेगवेगळ्या आहेत, सगळ्या क्रिया वेगवेगळ्या आहेत, परंतु प्रत्येक ठिकाणी हे जे क्रियापद आहे, मारणे क्रियापद अगदी चपखलपणे बसलेलं आहे. आणि आणखीन उदाहरण बघा की पोहताना हातपाय मारणे, माशा मारणे. काहीच काम न करणारी माणसं काय करतात की माशा मारत बसतात, माशा मारणे. म्हणजे हे मारणे क्रियापद चपखलपणे बसलं. इथं मार देणे. आता तुम्ही एक विनोद बघा असा की मारणे म्हणजे काय की मार देणे असं होतं,
पण हे सगळे शब्द जर आपण बघितले बघा, गप्पा मारणे, उड्या मारणे, थापा मारणे, टिचकी मारणे, शिट्टी मारणे, पाकिट मारणे, जेवणावर ताव मारणे, पोहताना हातपाय मारणे किंवा माशा मारणे, या ठिकाणी कुठल्याही याच्यामध्ये मूळ मारणे शब्दाचा जो अर्थ आहे तो अर्थ कुठंच लागत नाही. बरोबर आहे. ही आपल्या मराठी भाषेची गंमत आहे. शब्दप्रयोगाप्रमाणे वाक्प्रचार देखील भाषेची खास शैली असते. म्हणजे फक्त शब्दप्रयोगच नाही तर वाक्प्रचार सुद्धा आपल्या भाषेची एक शैली आहे, खास शैली आहे. आता खस्ता खाणे, खस्ता खाणे हा शब्द आहे. खस्ता खाणे या शब्दामध्ये, या वाक्प्रचारामध्ये खस्ता हा काही खाद्यपदार्थ नाही आहे का? मग तरी सुद्धा बघा, हे आपल्या सगळ्यांना माहीत असतं, पण तरी सुद्धा आपण वापरतो ना की मी तुझ्यासाठी खूप खस्ता खाल्ल्या. आता खस्ता खाल्ल्या म्हणजे काय? तो खाण्याचा खाद्यपदार्थ आहे का तो खस्ता म्हणजे? पण तरी सुद्धा आपण तो वापरतो. आता पुढे बघा की कंठस्नान घालणे हा वाक्प्रचार युद्धाविषयीच्या बातम्यामध्ये आपण नेहमी वाचतो ना की आपल्या सैन्याने सीमेवर शत्रू राष्ट्राच्या सैन्यांना कंठस्नान घातले. आता कंठस्नान घातले या शब्दाचा जर शब्दशः अर्थ जर आपण घेतला तर गळ्याच्या खालून आंघोळ घालणे. बरोबर आहे. कंठ स्नान घालणे म्हणजे गळ्याच्या खालून आंघोळ घालणे असा शब्दशः अर्थ बसतो. आता दुसरं बघा, खांद्याला खांदा लावणे. आता खांद्याला खांदा लावणे म्हणजे याचा अर्थ काय की सहकार्य करणे है ना, की मी अमक्याच्या खांद्याला खांदा लावून काम केलं म्हणजे त्याच्यासोबत त्यांनी अगदी सोबतीने मिळून मिसळून काम केलं. आणि त्याचा दुसराच बघा आता की खांदा देणे. खांदा देणे म्हणजे काय की आपण खांदा कुठं देतो की प्रेताला ज्यावेळेला स्मशानभूमीमध्ये घेऊन जातात आणि ते संस्कार करण्यासाठी नेलं जातं त्यावेळेला आपण त्या प्रेताला आपण खांदा देतो, त्याला खांदा देणे असं आपण या ठिकाणी शब्दप्रयोग करतो. आता विचार करा की या सगळ्या शब्दांमधला फरक आपल्याला लक्षात घ्यायला हवा. एकाऐवजी दुसरे क्रियापद वापरले तर अर्थाचा अनर्थ होतो. आपण प्रेताच्या खांद्याला खांदा लावून असं नाही म्हणता येत, प्रेताला खांदाच दिला म्हणावं लागेल. बरोबर आहे ना. म्हणजे जर जिथं हवंय तिथं जर आपण तो शब्दप्रयोग नाही केला, दुसरीकडेच लावला तर त्याचा वाक्याचा अर्थाचा अनर्थ होतो. आणि बघा आता पुढे की त्यासाठी शब्दकोश वापरण्याची आपल्याला सवय हवी. असा अर्थाचा अनर्थ जर आपल्याला टाळायचा असेल तर शब्दकोश वापरण्याची आपल्याला सवय पाहिजे की या शब्दाचा नक्की अर्थ काय हे आपण शब्दकोशातनं माहिती करून घ्यायला पाहिजे. ज्या शब्दाविषयी आपल्याला परिपूर्ण माहिती आहे तो शब्दप्रयोग आपण करू शकतो, ठामपणे करू शकतो, समोरच्याला आपण भावना व्यक्त करू शकतो. आता बघा, अक्कलवान साधा सोपा शब्द आहे. अक्कलवान म्हणजे काय? हुशार. अमुक अमुक फार अक्कलवान आहे म्हणजे हुशार आहे. सरळ सरळ म्हणजे अर्थ लागतो तिथं. पण आता तिथं पुढं बघा की आकलेचा कांदा म्हणल्यानंतर तो आमका आकलेचा कांदा आहे म्हणजे काय की त्याच्या हुशारीचा कोणाच्याही म्हणजे त्याची हुशारी जी आहे ती कोणाच्याच कामाला पडत नाही. धड सोबतच्या माणसांच्या कामाला पडत नाही ना धड समाजाच्या कामाला पडत नाही. म्हणजे तो आकलेचा कांदा आहे, सरळ सरळ आहे. असं म्हणजे की आपलं खरं कोण कौतुक करतोय की फिरकी घेतोय हे कधी कळेल की ज्या माणसाला मराठी भाषेविषयी ज्ञान नाही किंवा ज्या माणसाला मराठी भाषेतल्या शब्दाविषयी ठामपणे पक्की माहिती नाही अशा माणसाला समोरचा माणूस आपलं खरंच कौतुक करतोय की आपली फिरकी घेतोय है ना, किंवा आपल्याला उगी हिनवण्यासाठी ते वाक्य उच्चारतोय हे कधी लक्षात येईल की ज्यावेळेला तुम्हाला मराठी भाषेविषयी सखोल माहिती असेल, ज्ञान असेल. मित्रांनो, क्रियापद वापरताना त्यापूर्वी नामाला कोणता प्रत्यय लावायचा असतो हे नीट माहीत नसले तरी देखील अर्थाचा गोंधळ होतो. नीट समजून घ्या की क्रियापद वापरताना त्यापूर्वी नामाला कोणता प्रत्यय लावायचा हे जर आपल्याला नीटचं नाही कळालं तर त्या ठिकाणी सुद्धा गोंधळ उडण्याची शक्यता असते. आता बघा, उदाहरण घ्या. अंगाला लावणे, अंगावर घेणे, तिला हसणे म्हणजे आपण तिची चेष्टा करणे अशा अर्थाने घेऊया. तिच्याशी हसणे म्हणजे सहजपणे हसणे, यात प्रत्यय महत्वाचा आहे. पण हल्ली काय होतं की आपण आता बऱ्याचशा कार्यक्रमामध्ये जे निवेदक असतात, निवेदन करणारे जे असतात ते बऱ्याच विषयी जाम असं वेगळंच काहीतरी बोलून जातात की त्याच्यामध्ये त्यांची जी चुकलेली वाक्यवागी तुझी मदत करणे असं उच्चारण बऱ्याच वेळेला येतो. असं
तुझी मदत करणे म्हणजे काय नेमकं, याचा अर्थ काय लागतो? तुला मदत करणे हे स्पष्ट शुद्ध मराठीमध्ये येतं असं. किंवा आता म्हणत असताना की त्यांचे धन्यवाद मानतो आम्ही. अरे त्यांना धन्यवाद म्हणा ना, त्यांचे धन्यवाद असं कसं काय होऊ शकतं? म्हणजे हे मराठी भाषेचं सौंदर्य जे आहे ते सौंदर्य नष्ट करण्याचं काम बरीचशी माणसं म्हणजे तुम्ही आम्हीच करत असतो. भाषेमध्ये अनेक शब्द सतत येत असतात भाषेमध्ये, कारण नवीन नवीन शब्द येत राहतात आणि ते इतके रूढ होतात की ते जणू काही ते आपलेच आहेत, नव्हे ते मराठी भाषेतच त्याची निर्मिती झालेली आहे अशा पद्धतीनं ते चपखल बसतात. कारण आपली भाषा, आपलीच काय कुठलीही भाषा जगातली ही नदीसारखी प्रवाही असते. त्यातलं आपली मराठी भाषा तर खूप अगदी अगदी प्रवाही भाषा आहे. आता उदाहरण घ्या की संगणकासंबंधी जी अनेक नवे नवे शब्द आहेत, इंग्रजी शब्द आहेत विशेषतः, ते अगदी आपण सातत्यानं आत्मसात करत असतो. आता आपल्या मराठीचं वैशिष्ट्य असं बघा की मराठीनं संस्कृत, फारसी, अरबी, कन्नड, इंग्रजी अशा अनेक भाषांमधले शब्द आपल्या मराठीमध्ये रुजवले. म्हणजे ते तुम्ही आम्हीच रुजवले. याचं कारण काय की आपल्यावर जे परकीयांनी आक्रमणं केली, इथंच राज्य केलं, इथं राहिले, ते त्यांची संस्कृती, आपली संस्कृती, आपण सगळे एकत्र या ठिकाणी वाढलोत, राहिलोत. मग आपल्या संस्कृतीचं, आपल्या भाषेचं जे आदानप्रदान झालं ते त्यांच्या भाषेतले काही शब्द चपकलपणे आपण घेतले, कदाचित आपले काही शब्द त्यांनी घेतले असतील, पण ते शब्द इतके आपल्या मराठीमध्ये ते रूढ झाले की आज असं आपल्याला शंकाही येत नाही की हे शब्द आपण बाहेरनं घेतलेले आहेत. टेबल हा शब्द आता बघा की आपल्याला थोडा तरी परका वाटतो का? टेबल हा शब्द अजिबात परका वाटत नाही, तो आपलाच शब्द आहे. अशा पद्धतीनं आपण नेहमी तो सहजरित्या वापरतो. मला असं वाटतं की गरज नसताना इतर भाषांमधले शब्द आणि तेही मराठी भाषेचे व्याकरण झुगारून आपण वापरावेत असं अजिबात घडता कामा नये, असं डॉक्टर निलिमा गुंडी या पाठाच्या माध्यमातून ठामपणे सांगतात. आता मुलं आजकाल म्हणजे सांगत असताना सांगतात की मी स्टडी केली. नेमकं त्यांना काय सांगायचंय हेच पक्क लक्षात येत नाही समोरच्याला. मी स्टडी केली, अरे शुद्ध मराठीमध्ये मी अभ्यास केला असा जर उच्चार केला तर काय बिघडतं का? आपल्या मराठीचं सौंदर्य, मराठीला आपल्याला समृद्ध करायचंय तर आपण मराठीचे जे शब्द आहेत ते शब्दप्रयोग आपण शुद्ध आणि व्यवस्थितरित्या केले पाहिजेत, तर आपली मराठी भाषा ही समृद्ध होत जाईल. अन्यथा आपली मराठी भाषा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. भाषेतली आपल्या गंमत बघा, ह्या भाषेतला ह्या मराठी भाषेतली गंमत जर आपल्याला जाणून घ्यायची तर आपल्याला शब्दांची उत्पत्ती शोधणं ही खूप गरजेचं असतं. त्यातून आपल्याला खूप नवीन नवीन माहिती मिळते. बरोबर आहे ना? की आपल्या या भाषेतली गंमत नेमकी काय? आता उदाहरणादाखल आपण एक ह्याच्यात पाहूया की मोरांबा या शब्दातला खऱ्या अर्थानं मोराचा म्हणजे मयुराचा, म्हणजे या शब्दात मोरांबा शब्दात जो मोरा हा शब्द आला तो त्याचा मयुराशी काडीचाही संबंध नाही. आणि खऱ्या अर्थाने तो शब्द कसा तयार झाला? मोरस. मोरस म्हणजे काय? तुम्ही कदाचित हे नवीनच शब्द ऐकत असताल. हा शब्द मोरस म्हणजे साखर, साखरेशी संबंधित शब्द आहे. तुम्ही म्हणाल साखरेला मोरस असं कसं काय म्हटलं जातं? पूर्वीच्या काळी साखर मॉरिशसमधनं मागवली जायची आणि त्याला मोरस असं म्हणजे नाव असायचं, म्हणजे त्याला मोरस असं म्हटलं जायचं. आणि त्यातून मग मोरांबा हा शब्दप्रयोग आपल्याकडं दृढ झाला. म्हणजे बघा की आपल्या मराठी भाषेची जी पाळेमुळं आहेत ती किती दूरवर पसरलेली आहेत. कदर करणे, आता हा शब्द बघा, कदर करणे हा सरळ सरळ वाक्प्रचार मूळतः अरबी भाषेतनं आपण हा शब्द घेतलाय. कद्र, अरबी भाषेमध्ये कद्र है ना, मग इनकी कद्र करता है ना. तर हे कद्र या शब्दापासनं अरबी भाषेतल्या आपण कदर हा शब्द, कदर म्हणजे सरळ सरळ आहे की गुणांची पारख करणे म्हणजे कदर करणे, कद्र करणे है ना. अरबी भाषेमध्ये कद्र करणे असं गझल वगैरे तुम्ही ऐकता, त्या गझलेमध्ये वगैरे शेरो शायरीमध्ये कद्र हा शब्द नेहमी उच्चार केला जातो त्याचा. तर तो शब्द त्याचा अर्थ म्हणजे कदर तो मराठीमध्ये आपण घेतलेला आहे. शब्दांच्या मुळाकडे गेलं की आपल्या चुकाही लक्षात म्हणजे चुका होत नाहीत, आपल्या शक्यतो होत नाहीत. म्हणजे आपण त्या शब्दांची उत्पत्ती कशी झाली याविषयीचा इतिहास जर जाणून घेतला तर आपल्या ह्याच्यामध्ये
उच्चारणामध्ये चुका होत नाही. आता ह्याच्यामध्ये बघा की अनुसया, आपण सहज म्हणताना म्हणतो की नाव घेतलं, कुणाचं नाव सांगत असताना एखादं समजतं अनुसया असं सांगतो आपण. अरे अनुसया असं कसं काय होऊ शकतं की आता त्याच्यामध्ये बघा की अधिक सुया, असूया, म्हणजे जिच्या मनामध्ये इतरांबद्दल कसलाही मत्सर नाही, द्वेष नाही, अनसूया है ना. अनुसया असं नाही, ते अनुसया असं हा चुकीचा शब्द आहे. अनसूया असं जर आपण म्हणालो तर मात्र तो योग्य प्रकारे होऊ शकतो, कारण जिच्या मनामध्ये कसलाही इतरांबद्दल मत्सर नाही, द्वेष नाही, अशी अनसूया. ठीक आहे. आता दुसरा शब्द प्रयोग आपण पाहूयात, जरा जर्जर. आता हा शब्द संस्कृत मधनं आपल्याकडे आलाय. जरा जर्जर म्हणजे काय की वार्धक्याने विकल झालेला, म्हणजे वार्धक्याने विकल झालेला म्हणजे अगदी वयोवृद्ध, ज्याला आपण जरा जर्जर असं म्हणतो. आता यातलं ज जे आहे ना, याचा उच्चार जो आहे तर तालव्य आहे. तालव्य म्हणजे कसा की ज सरळ ज असा नाही, तालव्य उच्चार आहे. आणि ज्यावेळेला आपण जरा असं म्हणतो ना की ज्यावेळेला मी जरासं जाऊन येतो है ना, जर मी असं केलं तर, हे मात्र हे तालव्य नाहीये, हे कलाभूत आहे. म्हणजे कसं की बघा की यातलं ज जे आहे ते दंतमूलीय आहे. दंतमूलीय म्हणजे त्याचा अर्थ काय की जे ध्वनी उच्चारताना जिभेच्या टोकाच्या वरच्या दाताच्या मुळांना स्पर्श होतो. म्हणजे जिभेच्या टोकाचा वरच्या दातांच्या टोकांना स्पर्श होतो. ज आहे ना, ज तुम्ही उच्चार करताना बघा, जरचा उच्चार करत असताना आपल्या जिभेचं टोक जे आहे ते वरच्या दातांच्या टोकांना त्याचा स्पर्श होतो. म्हणजे हे दंतमूलीय शब्द असं म्हणायचं याला. दंतमूलीय शब्द प्रयोग म्हणजे जर असं होतं. आणि जरा जर्जर मधलं जे ज आहे हे तालव्य आहे. ज असा सरळ सरळ उल्लेख, त्याचा उच्चार आपण होतो. आणि बऱ्याचशा शब्दांचा उच्चारावर सुद्धा अर्थ अवलंबून असतो. हे मराठीचं आपलं सौंदर्य आहे. जसं आता मी उदाहरण सांगितलं की तालव्य शब्द उच्चारताना नेमकी आपल्या जिभेची क्रिया काय असते आणि दंतमूलीय शब्द उच्चारताना आपल्या जिभेची नेमकी काय क्रिया असते. तसं उच्चारण जसं आपण करू त्या प्रमाणात, त्या पद्धतीनं त्या शब्दाचा अर्थ लागतो. भाषेत आपण शब्द कसे उच्चारतो, कोणत्या अक्षरांशी शब्द तोडतो, या साऱ्यांना महत्व असतं. मजा असते की बघा तुम्ही की आपल्या मराठी भाषेतली इतर गंमत आहे की आपण एखादा शब्द उच्चारत असताना, आता उदाहरण घ्या की सुतकताई. सुतकताई म्हणजे काय, मी सुतकताई असं नाही, सूतकताई असं म्हणालो सलग. बघा आता सूतकताई म्हणजे जे सूत विणतात ना ते सूतकताई असं म्हटलं जातं. आता ह्याच्यामध्ये जर आपण त्याचं फोड केली आणि मध्येच जर आपण श्वास घेतला, थांबलोत आपण, सूतकताई, हे योग्य ठरेल का? हे चूक होतं. आता पुढचं अक्षरशः बघा, अक्षरशः आपण म्हणतो ना की उच्चार करत असताना असं म्हणतो की मी अक्षरशः, पाऊस इतका प्रचंड आला की मी अक्षरशः भिजून गेलो. काय म्हणतो आपण की प्रचंड पाऊस कोसळत होता आणि अक्षरशः मी भिजून गेलो. किंवा रस्त्याने चालत असताना मध्येच अमुक अमुक असं झालं, अक्षरशः मी कोसळलो असं म्हणतो ना, अक्षरशः असा उच्चार करतो. आता मला सांगा की या शब्दामध्ये जर आपण मध्येच विश्रांती घेतली, अक्षरशः, हे काय होईल? एका मुलाचं सरळ सरळ नाव होऊन जातं. आणि नेमकं मग हेच भाषेत नेमकं गंमत घडते. म्हणजे आपल्याला उच्चारण करत असताना कुठं थांबायचंय हे सुद्धा ज्ञान असणं गरजेचं आहे. आपण मराठी भाषा बोलत असताना आपली भाषा समृद्ध आहे यासाठीच म्हणालो की आपण उच्चार करत असताना आरोह अवरोहयुक्त भाषा वापरतो. आपण आपले जे उच्चार आहेत, आपले जे स्वर आहेत, हे स्वर आपण आरोह अवरोहयुक्त व्यक्त होताना आपण हे करतो. फ्लॅट आपण एकाच स्वरामध्ये आपण कधीच व्यक्त होत नाही. जशा भावना आहेत त्या भावनेप्रमाणे आपण आरोह अवरोह म्हणजे चढ उतार आपल्या भाषेमध्ये व्यक्त होताना तरच त्या समोरच्याला आपल्या पूर्ण भावना कळतात. आता आणखीन एक उदाहरण बघा, आपल्या मराठीतलंच उदाहरण, म्हणजे की काय नेमकं गंमत घडते. आता आपल्याकडे एक म्हण अशी, एक जुन्या काळापासून एक म्हण अशी प्रचलित आहे, पुराणातली वांगी पुराणात.
हा नेहमी तुम्ही ऐकलेला म्हणजे शब्दप्रयोग असेल, ही म्हण असेल, नेहमी ऐकलेली. पुराणातली वांगी पुराणात. आता मला सांगा, जर आपण सगळ्या पुराणात जर शोध घेण्याचा प्रयत्न केला की याच्यात वांग्याची नेमकी कोणती गोष्ट आहे, याचा जर शोध घेण्याचा आपण प्रयत्न केला तर आपल्याला पुराणात कुठंही वांग्याची गोष्ट आढळून येणार नाही. अर्थात ही म्हण कशी असेल, पुराणातली वानगी पुराणात बरी आहे ना. वानगी म्हणजे काय, उदाहरण. म्हणजे पुराणातले उदाहरणं पुराणातच बरी आहेत, ते आता काही त्याचं काम नाहीये असं सांगायचं होतं सांगणाऱ्याला. परंतु आपण उच्चार त्याचा अपभ्रंश करत 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 आजपर्यंत असा उल्लेख आपण त्याचा करतोय की पुराणातली वांगी पुराणात बरी. आणि मग आपल्याला शेवटपर्यंत त्या वांग्याचा शोधच लागत नाही की नेमकं हे वांग कुठं होतं पुराणात, ह्याचा नेमकं कुठं नेमका अर्थ लागतो. आणि मग अशी आपली फजिती होते. म्हणजे उच्चारण करत असताना जर पूर्णतः आपल्याला त्याची माहिती नसेल आणि तरीही आपण जर लोकांसमोर जर व्यक्त होत असू तर मग आपली फजिती ही ठरलेलीच असते. आता आणखीन एक गंमत बघा की काही वेळेला कसं होतं की दोन शब्दरूप सारखीच असतात पण ते आपल्याला चकवतात. दोन शब्दरूप सारखीच असतात पण त्याचा प्रचंड अर्थ वेगळा लागतो. आता एक वाक्य आपण घेऊया की राजाचं कलेवर प्रेम होतं, प्रचंड प्रेम होतं म्हणा, कसंही अगदी की राजाचं कलेवर प्रेम होतं. आता कला म्हणजे काय, संगीत आहे, चित्रकला आहे, नाट्य आहे, या सगळ्या कला. म्हणजे राजाचं कलेवर प्रेम होतं. कलेवर या शब्दाच्या खाली आपण अंडरलाईन करूया. आता त्याच्या पुढे बघा की अपघातस्थळी रस्त्याच्या कडेला एक कलेवर पडले होते. दोन्हीकडे शब्द सारखाच आहे पण अर्थ कसा लागतो, दोन्हीही वाक्याचा अर्थ प्रचंड प्रमाणात तफावत आहे. राजाचे कलेवर प्रेम होते आणि दुसऱ्या वाक्यात अपघातस्थळी कडेला एक कलेवर पडलेले होते. आता याच्यामध्ये बघा, पहिल्या वाक्यात कलेवर हे शब्दरूप कला या शब्दाचे सप्तमी विभक्तीचं रूप आहे, पण दुसऱ्या वाक्यामध्ये तेच नेमकं कलेवर नाम आहे आणि त्याचा सरळ सरळ अर्थ शव असा येतो. त्या नामाचा अर्थ काय येतो, शव असा येतो. म्हणजे पहिल्या वाक्यामध्ये कला शब्दाच्या म्हणजे सप्तमी विभक्तीचं रूप आलं, अर्थ प्रचंड बदलला. दुसऱ्या वाक्यामध्ये ते नाम झालं आणि त्याचा मात्र अर्थ प्रचंड बदलला, ते शव झालं. आपण आपल्या भाषेवर प्रेम करायचं असेल तर भाषेतली अशी शक्तिस्थळं आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. आपण समजा एखाद्या ठिकाणी गेलो, पर्यटन स्थळ आहे, त्या पर्यटन स्थळाविषयी आपल्याला माहितीच नसेल तर आपण त्या स्थळाविषयी आनंद घेऊ शकतो का, किंवा त्या ठिकाणी आपण स्वतःला समाधान करून घेऊ शकतो का, नाही होऊ शकत ना. असं आपल्याला त्या स्थळाविषयी परिपूर्ण माहिती घ्यावी लागेल तरच आपल्याला त्या ठिकाणचा आनंद आपल्याला घेता येईल. आपल्या भाषेचं तसंच आहे. आपली मातृभाषा प्रचंड समृद्ध आहे. या भाषेचं आपल्याला ज्ञान जर आपण मिळालं, आपण जर ते घेतलं, अवगत करून घेतलं तर आपल्याला त्यातली म्हणजे शक्तिस्थळं आपल्याला जर कळाली तर आणखीन आपल्याला प्रचंड आनंद झाल्याशिवाय राहणार नाही. भाषेचा योग्य सन्मान राखायलाच हवा असं डॉक्टर नीलिमा गुंडी या बोलतो मराठी पाठाच्या माध्यमातून सांगतात की याचा सन्मान आपण राखायलाच हवा. घरीदारी बोलली जाणारी आपली मातृभाषा आहे. मातृभाषा याच्यासाठी म्हणतो की आपण या भाषेला आईचा दर्जा दिला. जसं मातृभूमी तसं ही मातृभाषा आहे. म्हणजे आपण आईचा दर्जा या भाषेला दिलाय. तिने आपल्या भावजीवनाला आकार दिलेला आहे. आपल्या मातृभाषेनं आपल्या भावजीवनाला आकार दिलाय. म्हणून आपण घडतोय, म्हणून आपण मोठे होतोय, म्हणून आपण नाव कमवतोय, म्हणून आपण यशस्वी होतोय. कारण आपली मातृभाषा आपल्याला व्यक्त करायला शिकवते, व्यक्त व्हायला शिकवते. आपल्या भावभावना सगळ्या इतरांसमोर व्यक्त व्हायला ही आपली भाषा, ही समृद्ध भाषा आपल्याला शिकवते. त्यामुळं या भाषेने आपल्याला आकार दिलाय, त्यामुळे या भाषेचा आपल्याला योग्य सन्मान राखायलाच हवा. आपल्या भावना व्यक्त करायला याच भाषेचा सगळ्यात मोठा आधार आहे, आपल्या मातृभाषेचा आधार आहे. म्हणून सन्मान राखायचा आहे. तिच्याशी आपले खास जिव्हाळ्याचे नाते असायलाच हवे. या भाषेचा, मातृभाषेचा आपण फक्त सन्मान राखायचा नाही, अभिमान बाळगायचा नाही, एवढंच नाही तर या मातृभाषेशी आपले जिव्हाळ्याचे संबंध असायला हवेत. आणि पुढं त्यासाठी हे सगळं करायचं आहे ना, तर त्यासाठी आपल्याला या मातृभाषेचं ज्ञान मिळवायलाच हवं. हा सकारात्मक या ठिकाणी शब्दप्रयोग लेखिकेने केलेला आहे. आपली भाषा ही हवेसारखी आपल्या आतबाहेर असते.
हवेसारखी असा उच्चार भलेही या ठिकाणी केलाय. मी तर असं म्हणेन की आतबाहेर आपण हवा जी करतो ते ऑक्सिजन जे घेतो, श्वास आतबाहेर हवेसारखी असायला हवी. याचाच अर्थ की आपली मातृभाषा ही आपल्या श्वासा इतकी आपण जपायला हवी. तिचे जीवनातले महत्वाचे स्थान जे आहे ते कायम ठेवायला हवे. बाकी अनेक भाषा ठीक आहे ना, की जागतिक आपल्याला जर जागतिक स्तरावर काम करायचं असेल तर त्या भाषेचं आपण ज्ञान अवगत करायलाच हवं. आपली राष्ट्रभाषा वेगळी आहे, त्या राष्ट्रभाषेचं ज्ञान सुद्धा अवगत करायलाच हवं. पण आपली मातृभाषा जी आहे, या मातृभाषेचं सुद्धा आपल्या जीवनातलं महत्वाचं स्थान आपण ते कायम ठेवायला हवं. आता उदाहरण बघा की आता पाऊस पडत आहे. पाऊस पडणे, आता सध्या मृग नक्षत्र निघालाय, सगळीकडे पाऊस पडतोय. आता ह्याच्यातल्या 2 घटना दिल्यात आहे ना, या 2 वाक्यातनं म्हणजे कशी प्रतिक्रिया नेमकी आपण देतो बघा. उदाहरण बघा पहिलं की पावसाने स्वतः जातीने हजेरी लावून वनमहोत्सवाला दाद दिली. पाऊस स्वतः आला आहे ना, स्वतः आला तो आणि आमच्या या महोत्सवाला दाद दिली. दुसरं बघा, सकाळी सकाळी पाऊस आल्यामुळे माझ्या मॉर्निंग वॉकच्या बेतावर पूर्णतः पाणी पडलं. दोन्हीकडे पाऊस आला, पण एकीकडं तो आला आणि त्याने दाद दिली आम्हाला, असा अर्थ त्याचा निघाला. आणि दुसरीकडे मात्र तो आला आणि माझ्या मॉर्निंग वॉकवर पाणी फेरलं गेलं, असा त्याचा अर्थ होतो. असे अनेक वाक्य आपल्या मराठीमध्ये तयार करता येतात आणि या वेगवेगळ्या वाक्यातनं आपले भावविश्व आपलं खुलत जातं, समृद्ध होत जातो आपण, आपला विकास होतो. आणि म्हणून भाषा आपल्या मनातले जे भाव आहेत ना ते सूक्ष्मपणे सांगायला मदत करते. सूक्ष्मपणे असा शब्दप्रयोग केलाय लेखिकेनी की आपण बारीक सारीक भाव आपले फक्त आणि फक्त, मी ठामपणे असं म्हणेल की फक्त मातृभाषेतनंच आपण ते व्यक्त करू शकतो. आणि त्यामुळं तिचं अर्थसौंदर्य आपल्याला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आपण आपल्या मराठी भाषेचा, आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगू शकत नाही. ज्या दिवशी आपल्याला याचं अर्थसौंदर्य कळेल त्या दिवशी मात्र आपण सुरेश भटांच्या, कविवर्य सुरेश भटांच्या ज्या ओळी आहेत, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, ह्या ओळी गुणगुणायला आपण म्हणजे त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं पात्र ठरू, असं डॉक्टर निलिमा गुंडी असं म्हणतात. की आमचं खरंच भाग्य आहे की आम्हाला मराठी भाषेमध्ये जन्म मिळाला, आमची मातृभाषा मराठी आहे आणि आम्ही मराठी बोलतो म्हणून आम्ही भाग्यवान आहोत. इतका अभिमान आपल्या मराठीविषयी आपण बाळगायला हवा, असं या पाठाच्या माध्यमातून डॉक्टर निलिमा गुंडी आपल्याला सांगतायत. आपण या पाठाचा स्वाध्याय आपण स्वतंत्र भागामध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, मराठी भाषा, या मराठी भाषेला समृद्ध करण्यासाठी आपण केवळ परीक्षार्थी म्हणून मराठी पुस्तकाचा अभ्यास करणार असाल तर याला काही एक अर्थ राहणार नाही. तर आपली मातृभाषा आहे, आपल्या मातृभाषेला आणखीन समृद्ध करायचं आहे. म्हणून जर आपण सखोल या मराठी भाषेविषयी ज्ञान घेतलं तर खऱ्या अर्थानं आपण अभिमानाने म्हणू शकू की लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी.